नमस्कार, मी श्यामल साबळे आणि स्वागत आहे तुमचं एमसीएन न्यूजच्या माझा प्रभाग माझा विजन या विशेष कार्यक्रमामध्ये। आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये। एक अत्यंत प्रचलित नाव आहे आणि ते नाव म्हणजे ख्वाजा शरफुद्दीन मुल्ला। हे जे सर आहेत हे अत्यंत गेल्या अनेक वर्षांपासून शरदचंद्र पवार पक्षासोबत कार्यरत आहेत आणि सरांचं खूप मोठं नाव आहे। नमस्कार सर, काय सांगणार? सध्या राज्यामध्ये सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतात, विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं वातावरण काय वाटतंय? ही जी निवडणूक आहे, मी 3 बार ह्या आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात आणि त्यांच्या विचार आणि पक्षाच्या विचारमध्ये मी निवडून आलो। ही पक्ष आदरणीय पवार साहेब एक आमचा असं नेता आहे की सगळ्या धर्माला, सगळ्या जातीला, सगळ्याला घेऊन चालणारे हे नेता आहे। आणि आदरणीय पवार साहेब सगळ्या पक्षाला म्हणजे सगळ्या लोकांना घेऊन चालणारे। आम्ही तिच्यानं म्हणजे साहेबासंग मी पक्ष स्थापन झाल्यापासून मी आदरणीय पवार साहेबासंग, पवार साहेबांचे विचार लोकांची जाते त्यांच्या संग मी राहिलेले आहो। आणि येणाऱ्या काळामध्ये ही मी पहिलं जे निवडून आलो, बनेवाडी, राहुलनगर, हमालवाडा, बाकीचं सादातनगर, आणि सेकंड जिथं एसी वार्ड झाल्यानंतरही मी दुसऱ्या वार्डात आलो। ती वार्डामध्ये सिल्क मिल कॉलनीमध्ये एक माझं पाहुणा डवळा नव्हतं, माझं स्वतःचं मतदान नव्हतं, तरी बी ह्या लोकांनी मला इथं निवडून दिले। आणि आज मी जिथं राहतो, राहुलनगर, सादातनगर, तिथं त्या एरिया माझ्यापाशी आलेला आहे। तर माझे चारी आम्ही तुतारीवर आम्ही चांगल्या पद्धतीनं आम्ही राजेश मोरे म्हणून मुलगी आहे तिची, ती सी आहे आणि मी टोटल 4थ्या वार मी इलेक्शनमध्ये जातो। आणि रनिंग नगरसेवक माझे घरचे लोक आणि ती आहेत। आणि अक्रम पटेलचा मुलगा माझ्या संघ, अक्रम पटेल नगरसेवक होता, त्याचा मुलगा अकीब पटेल आहे। आम्ही 4 जण तुतारीवर लढत आहोत आणि आमची जी चिन्ह आहे तुतारी आहे आणि आमची विजय निश्चित होईल असे आम्हाला खात्री वाटत आहे। आता नुकतंच तुम्ही सांगितलं की 4 जण जे आहेत तुम्ही उमेदवार आहात, तर मनपा निवडणुकीसाठी काय अजेंडा आहे? मनपाचं असं आहे की 20 वर्षापूर्वी आदरणीय आमच्या नेत्यांनी त्यावेळेला 900 कोटीचं जो सुरुवात केली ती 300 कोटीनंच केली ती। त्यावेळेला पाईपलाईन जे 300 कोटीचे आज 2800 कोटी गेली, तरी बी या शहराला पाणी नाही। सत्तामध्ये कोण होते? BJP शिवसेना। आज 20 वर्ष झाले लोकाला डॅममध्ये पाणी आहे, मात्र आज बी लोकाला प्यायला पाणी नाही। ही फडणवीस साहेबांनी 2, 2.5, 3 वर्ष 4 वर्षापूर्वी भांडा डोक्यावर घेऊन तिने मोठं इथं आंदोलन केलं। ते कुठे गेले? आज मुख्यमंत्री आहेत। पहिलं 2.5 वर्ष तिने पहिले होते, आता नवीन मुख्यमंत्री तिने म्हणले होते की 6 महिन्यामध्ये मी पाणी देतो, और डोक्यावर भांडा घेऊन फडणवीस साहेब आलते। आज लोकाला पाणी नाही, कशापायी नाही। सत्ता कुणाची होती? शिवसेने BJPची। आणि हे सगळे ते मिळूनच केले ना। फक्त जी पाणी नाही भेटलं लोकाला, फक्त पर्सेंटेज वाढे नाही भेटलं। येणाऱ्या काळामध्ये लोक किल्ला विचारू लागलेत आणि जवाब विचारू लागलेत की बा तुम्ही 20 वर्षामध्ये तुम्ही का पाणी नाही दिलं? हे मोठा त्यांचं लोकांचं रोष आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये BJP शिवसेनाला मतदान देणारच नाही। आणि महाविकास आघाडी जी आम्ही सगळे मिळून, BJP सोडल्यानंतर आम्ही सगळे मिळून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचंही महापौर बनेन असे मला वाटतंय। नुकतंच तुम्ही सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हा शरदचंद्र पवारांनी पक्ष स्थापन केली तेव्हापासून तुम्ही आहात, म्हणजे निष्ठावान नेता म्हणून तुम्हाला संबोधलं जाईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता जो हाय व्होल्टेज ड्रामा झाला, सगळं तुम्ही बघितलं, उमेदवारी नाकारण्यात आली, तिकीट कापले, काय मत आहे? ती असं झालं त्यांचं BJP आणि शिवसेनाचं। ती BJP एवढी खतरनाक आहे
तिने जी काम करून आली, आमचं दोन्ही पक्षाचे पार्टीचे पूर्ण पार्टी संपून टाकली. आमची पार्टी पुरे म्हणजे लालूच देऊन त्यांना गुन्हे दाखल करून आमचे नेत्या आदरणीय अजितदादाला एक पहिल्या दिवस स्वतः फडणवीस आपले पंतप्रधान म्हणतात की तुम्हाला चक्की पिशिंग जेलमध्ये टाकीन, आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्या हातामध्ये चावी देतात. म्हणजे 3 दिवस पहिले पंतप्रधान म्हणतात जेलमध्ये टाकतो, आणि चौथ्या दिवशी त्यांच्या हातामध्ये चावी देऊन टाकली. BJPचं एक ड्रामा आहे, आणि BJP शिवसेना सगळ्याला संपवली तिने. BJPला सगळ्या पक्षाला संपवायचं आहे, आणि त्यांना एक वेगळं पक्ष म्हणजे तिला पक्षच नाही ठेवायचं. तिला इथं तिने ती लाडकी बहिणा आणली, ती नवऱ्या बायकोमध्ये भांडणं लावले. आता काय सांगावं तुम्हाला, ती नवरा कामालाच नाही ना गेले, 1500 रुपये भेटू आले तर घरीच बसून आले, कामाला कोणी येणं गेलेत. ठीक आहे, तुम्हाला द्यायचे असले तर द्या पैसे, आम्ही काही म्हणत नाही. आंधळ्याला, लंगड्याला, खुळ्याला, अरे ती बेरोजगारीला तुम्ही काम लावा. आज बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. लोक तिने म्हणले होते की मी रोजगार देईन. कुठं गेलं रोजगार? आज इंजिनियर बाकीचे सगळे किती ह्या शहरामध्ये खाली मुलं शिकलेले खाली बसलेले, तिला काही नोकऱ्या नाही. आणि ही BJP सरकार पार्टीमध्ये तर भांडणं लावली. म्हणजे नवऱ्या बायकोमध्ये बी भांडणं लावणार ही BJP सरकार आहे. ह्या पक्षाला जर महानगरपालिकामध्ये जर अजूनही आली 5 वर्ष, तर आपल्याला महानगरपालिकामध्ये बी पक्षामध्ये सगळं भांडणं लावायचं काम करीन. तिच्यानं इथं चांगले लोक महानगरपालिकामध्ये बगर पर्सेंटेजवाली ती असे विचार करून बैल तिथं चांगलं नगरसेवक जावं की लोकांचे काम करणं. आज मला 3ऱ्या वारीला मी म्हणलो ना की माझं स्वतःचं मतदान बी नव्हतं, तर ह्या लोकांनी मला सिल्क मिलवाल्यांनी निवडून दिले. माझे सिल्क मिल कॉलनीचे लोक लई चांगले. मला तिथून असं नाही वाटत की कुणी बी, गेल्या वारीला बी अविशी साहेब आलते माझ्या वार्डात, त्यांना 900 भेटले होते, मला 2500 भेटले होते. त्यावेळेला माझ्या वार्डामध्ये फिरले होते अविशी साहेब. तर लोक माझ्या इथले जे सिल्क मिलवाले, सादात नगरवाले, इथं दोन्ही बी आमची तिकडे युती झालती. आत्ता बी युतीच आहे. काँग्रेस बी आलती आणि राष्ट्रवादी बी आलती. आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही काँग्रेसचे बी लोक आमच्या संघ आहेत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेचे सगळे बहुमतानं शहरामध्ये सगळ्यांना जास्त बहुमतानं आमचं पॅनल येईन, मला असं वाटतंय. गेल्या 3 टर्मपासून तुम्ही नगरसेवक म्हणून कार्यरत आहात, तर माझं असं मत आहे गेल्या 3 टर्म झाल्या तुमच्या, तर काय विकास कामं तुम्ही केली? बघा, विकास काम महानगरपालिकामध्ये काय नगरसेवकचं रोड ड्रेनेज हीच राहते. म्हणजे मी ना असं काम केलं माझ्या वार्डामध्ये. छोटे जे आमचे गरीब आहे, हमालवाडा आहे माझं वार्ड, मुलाला शाळा नव्हती. माझी महानगरपालिकाची अशी शाळा मी बांधलो. आज शहरामध्ये शाळा नाही, आणि 99% माझे मुलं तिथं, सगळी मुली आहेत, गरिबाचे, हमालाचे, काम करणाऱ्याचे सगळी मुली आहेत त्या शाळा. आज ती शाळा 1 नंबरमध्ये आहे ती शाळा. आणि दुसरं दवाखाना, या आता तुम्ही जाऊन बघा, ती माझा दवाखाना जी महानगरपालिकाचा दवाखाना आहे, तुम्ही स्वतः जाऊन बघा, मी बोलणार नाही. एक असं दवाखाना आहे तिथं 200-400 लोक येतील. या म्हणजे महानगरपालिकामध्ये दवाखाना नाही, असं दवाखाना मी माझ्या वेळामध्ये झालं. आणि सगळ्यांनी सहकार्य केले, कमिशनर साहेबांनी केले. बाकी तिथं ते आपले डॉक्टर चांगले होते ते. आणि मला महानगरपालिकामध्ये सगळ्याला विचारून घ्या, मी महानगरपालिकाचं पाणी पित नाही, बाकी दुसरंच जाऊ द्या. ती लोक अधिकारी मला जास्त मानतात. मी सांगितलं होती काम करतात, तिला माहीत आहे की टक्केवालं नाही, फक्त काम मागते. तर मी फोन केलं की ताबडतोब काम होतं. मी पुण्यापासून पर्सेंटेज घेत नाही, मला देवानं भरपूर दिलेलं आहे. तर तिच्यानं मी माझं पोट भरलेलं आहे, मी भुक्का नाही, फुल पोट भरलेलं आहे, देवानं दिलेलं आहे. आणि मी चांगलं काम करायला, मी आल्यापासून जी गरीब मुली लग्न होत नव्हते तशाचे मी काही लग्न केलो, आणि स्वतःच्या पैशाने केलो. कुणाचे पैसे घेतले नाही, इथून 5,000 घे, तिथून वर्गणी आण, कुणापासून बगार वर्गणीचे विचारून घ्या तुम्ही. एक बार 21 लग्न मुलीची केलं. ती गरीब मुलं आहेत, त्यांची लग्न केलं. त्या कोरोनापासून ती नंतर बंद झालं. नगरसेवक झाल्यानंतर बाकी ती तर केलो, धर्माचे बी काम केलो, सगळ्याला मिळून काम केलो, सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे. मला सगळ्या जातीचे, म्हणजे एका जातीचे नाही, मला सगळ्या जातीचे लोक मला मानतात. आणि ह्या वार्डामध्ये
मला असं कुठं वाटत नाही मला प्रॉब्लेम आहे. आमचं पॅनल बहुमतानं, मी तुम्हाला 16 तारखेला माझी इंटरव्ह्यू घ्या, बहुमताने येईन मला असं स्वतःला तर वाटतंय. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात, तुम्हाला शाश्वती आहे की मी निवडून येईल, तर तसं सामान्य जनतेने जर तुम्हाला संधी दिली पुन्हा एकदा कार्य करण्याची एक प्रमुख म्हणून, तर काय कामं प्रामुख्याने कराल? बघा, मला जर संधी भेटली, ह्या वेळेला माझं सगळं सलम एरिया आहे आणि मी गरिबीमधून आलेलो. आता आपण नुकतंच तुम्ही सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही मुलींची लग्न केलेली असेल किंवा शाळा स्थापन करण्याची असेल किंवा प्रत्येक सामान्य जनतेतील नागरिकांच्या हाकेला तुम्ही धावून गेलेले आहात. जर जनतेने तुम्हाला, सामान्य जनतेने पुन्हा संधी दिली तर काय सांगाल? काय प्रश्न प्रामुख्याने तुम्ही सोडवाल? मी स्वतः एक गरीब कुटुंबामधून आहो आणि मला गरिबाची जाणीव आहे. आणि माझं एरिया जे उस्मानपुरा, हमालवाडा, राहुलनगर हे आता नवीन जुळलं मला. प्रतापनगरपासून ती आधी कपडा बाजार, ती सगळी गरीब आहेत. तिला गरीबाला काय पाहिजे, मी स्वतः गरीब असल्यामुळं मला त्यांची जाणीव आहे. मला येणाऱ्या काळामध्ये आम्ही ती 4 नगरसेवक आहोत, त्यांची जी समस्या राहतील, जी बी समस्या राहतील, गरिबाची काही समस्या काही मोठे नसतील. मोठं कोणचं बी माणूस कसं बी काम करून घेते, पण गरिबाला कधी काही असं नाही. आता मेन मुद्दा ही आहे, आमच्या साताराचे जी हे आपलं जी एरिया आले आहे त्याच्यामध्ये गुंटेवारीचं लय मोठं त्याच्यामध्ये इश्यू आहे. गुंटेवारीचं असं आहे की ग्रामपंचायतमध्ये त्यावेळेला ती एरिया होता, तर त्यावेळेला तिने ग्रामपंचायतमधून तिने स्वतः ती परमिशन भेटलेलं आहे. तर ती आत्ता जी महानगरपालिका आहे ती गुंट्यावारी आता नवीन त्यांच्यापासून एक बार जर तुम्ही ग्रामपंचायत ती पहिलं होतं तिने परमिशन घेतली, त्याच्यानंतर तिने परमिशन घेऊनच बांधली ना. तर आज महानगरपालिका जाणून बुजून त्या लोकाला जी आज आमच्या अब्रार कॉलनीला बाकीचे तिकडं ते गुंटेवारीमध्ये त्यांना एवढं त्रास दिला आला की तुम्ही अजून नवीन गुंटेवारी करा. पण एक बार ती परमिशन काढली नंतर कशाला गुंटेवारी पाहिजे? ती महत्त्वाचा एक मुद्दा आहे, मी ते बी सॉल्व करीन. ते जे आमच्या ते राहुलनगर, सादातनगरमध्ये तिथं लेबर मिस्त्री काम करणार, सुतार, फिटर ही जास्त आहेत प्रमाण. त्यांना सरकारमध्ये लई सवलत आहेत, मग त्या लोकाला माहीत नाही. त्यांना मी येणाऱ्या काळामध्ये त्यांना भरपूर सवलत आहे. त्यांना जर काही सामान भेटतं आहे, सामान नंतर मुलीच्या लग्नाला पैसे भेटते, तिला माहीत नाही. तिला म्हणते PF वाल्याला शिक्के मारा. आणि काही असे तिने सरकारने असे काम केलेले मी स्वतः बघितलं हो, की जी कामावर काम नाही ती असे लोक ती कुणकड बाहेर फिरून खाणार ती तिचे मेंबर आहे, तिला कामगार दाखिले. आणि जी कामगार आहे तिला काही बी नाही. ती माझ्या पैसे तसे कामगार उस्मानपुरा इथं आहे, त्यांना जास्तीत जास्त जी सवलत आहे त्याच्यामध्ये इन्शुरन्स आहे, बाकी त्यांना सामान भेटणं, त्यांच्या मुलीचं लग्न होणं हे मोठं आहे त्यांचं. ती बी काम मी करण. आणि हर एक महिन्यामध्ये मी 4 वार्डामध्ये आम्ही 4 जण आहोत, लोकाला बोलून त्यांचे काय प्रश्न आहेत काय मांडून आमचे तवा आम्ही सभागृहामध्ये मांडूत. मी 4थ्या बार येऊ लागलो, त्याच्यानं मी तिला जाणीव आहे की बाई त्या लोकाला काय काम पाहिजे आणि गरिबाला काय काम पाहिजे. आणि तिला म्हणजे गरिबाला काय असेल त्यांना काही लागत नाही असं. मग बाकी ते गरीब काय राहतं, ते कामाला जाते, संध्याकाळी येते, कधी त्यांना सरकारी स्कीम आलेला काही कोणी दाखवत नाही, मोठेच खाऊन जातात. तर मी गरिबीमधून आलेलो, मला त्याची जाणीव आहे. आणि मी त्यांचे काम सगळ्याचे, माझं सगळं जास्त सलम एरिया आहे, त्याच्यानं मी मला जर संधी भेटली अजून तर वार्ड लई मोठं आहे. म्हणजे ती आज 46-47 हजारचं वार्ड आहे माझं. आणि त्याच्यामधून मला काम करण्याची जर संधी दिली ह्या लोकांनी, मी सगळ्यात जास्त औरंगाबादमध्ये सगळ्यात जास्त काम करेन असं मला स्वतःला तर वाटतं आहे. जसं की तुम्ही सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात, भरपूर कामंही केलेली आहेत आणि पुढचं तुमचं विजन देखील तुम्ही सांगितलं. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक प्रभागामध्ये राहतो की ज्या मूलभूत गरजा असतात, पाणी, रस्ता, वीज असेल, ही कामं कितपर्यंत झालेली आहेत या प्रभागामध्ये? नाही, आमच्या वार्डामध्ये माझ्या वार्डामध्ये झालेलेच आहेत. मग ते पाणीच टाक्याच बनले नाही. 20 वर्ष लागतात का हो पाणीची टाक्या बनायला?
20 वर्षापासून यांचं काम चाललं आहे. फक्त पर्सेंटेजमुळं आज शहराला पाणी भेटलं नाही ना. आज फडणवीस साहेबांनी स्वतःने यावून सांगावं ना की बाई तुम्ही छोटं डोसक्यावर भांडं घेतलं होतं. आज बी तुम्हाला मी सांगतो 2 वर्ष अजून काम होणार नाहीत. 2 वर्ष जी 300, 350, 400, 900 कोटीचं काम 2800 कोटीवर गेलं तर बी पाणी नाही. आणि ती काम जे झालेलं आहे बोगस काम झालेलं आहे. मी आज बोलतो जर एखादं छोटं मोठं भूकंप येईल ना ती जी काम झालं मी आज सांगतो की मी जालन नगरमध्ये मी तिकडं स्वतः मी बघत होतं वॉकिंगला जात होतो. ज्या जागेची माती टेस्टिंग करून होल पाडून टेस्ट करून त्याला जे काम करायचं करते. मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं मला तिची थोडं जाणीव आहे की मी स्वतः घेऊन बघितलं की वा काय झालं काही. तिथं 30 फूटपासून माती आहे खाली रीती लागते ते लागत नाही तर पायल मारावं लागतं. तिने एक मोठा खड्डा खणलं आणि छोटे छोटे फुटिंग भरून त्याच्यावर टाकी बांधली. आता ती कसं काम झालं काय झालं ती देवाला माहीत. आणि काही काम पैठण रोडला तुम्ही कधी जावा अहो रोडच्या सेंटरमधून पाईपलाईन टाकली होती नाही. बाकीचं आता मागं फुटलं होतं ना पाईप 250 फूट वर गेलं तर जर गाडीमधून जर पाणी उठलं ना गाड्या उडतील. ती 1400च्या लाईनमध्ये असं बी काम ह्या याने केलं की बाई ती रोडच्या सेंटरमधून आहे काही लाईन तर आतमधून आता काही फुटली तिथं काही खड्डे पडले. तुम्ही बघा त्या रोडवर कधी गेला ना तर पैठणला जाता ना मी जाऊन स्वतः बघितलं मग झालं काय तर तिथं फैपत दबलं तिथलं. तर सगळं जे काम आहे हिने जी मला वाटत नाही की पहिल्या सुरू मी स्वतः म्हणलं होतं की या कॉन्ट्रॅक्टरला काम देऊ नका ही ब्लॅक लिस्ट आहे. ती तसंच निघालं. तिथं तिने ऑफिस दाखवलं होतं तिनं दिल्लीला. तिला ऑफिसच नव्हतं तिला. ती काम नंतर तिचं काढून मग दुसऱ्याला काम दिलं. जर त्यावेळेला 900 कोटीचं काम होत होतं तर 2800 कोटी जात नव्हते. 2800 बी गेले नंतर बी अजून 5-10 कोटी अजून लागणार आहेत. आणि तेव्हा काम होईल आणि साल वरील 2 वर्षात अजून लागतील. मग तर आम्ही सभागृहामध्ये गेल्यानंतर सगळ्याला आमच्या नंतर आम्ही ती लेटर दिलेली माझ्यापेक्षा आहेत लेटर दिलेली. तिला विचारत की आम्ही पहिलंच सांगितलं होतं तुम्हाला. आज ही पाणी डॅममध्ये आहे. आज लोकांना आज बी भेटणं केलं आहे. तिने 8-9 टाक्या बनवून ठेवलेल्या आहेत. भरपूर टाक्या बनवायच्यात बाकी आहे. आज बी त्यांचं काम माझ्या हिशोबानं वरील 2 वर्ष होईन असं मला वाटत नाही. तिने आत्ता मागं मुख्यमंत्री साहेबांनी येऊन सांगून गेले ते की आम्ही इलेक्शनच्या पहिलं तिला वाढवायचंच होतं. अजून 6 महिने वाढीत होते तिला वाढवायचं होतं. पुढलं काम आपण पाणी आणू तर लोक मला येणाऱ्या याच्यामध्ये लोकांनी विचार केलेला आहे की आम्ही भाजप झुटीमध्ये जी बोलते आणि करते सरकारी तशी आहे. सगळे पार्ट्या फोडले माणसं फोडले हर माणसामध्ये भांडणं लावली अशी पार्टी भाजप आहे. तर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचंच कोणी ना कोणी आमचं महापौर बनेन आणि चांगलं महापौर बनेन आणि सगळ्याला समाजाला सगळ्याला घेऊन चालणार असे नगरसेवक मला वाटतं की तिथं या लोकांनी बी चांगले नगरसेवक निवडून द्यावं. सगळं विचार करून द्यावं की बाई कोणत्या पद्धतीचं नगरसेवक आहे हे कसं आहे काय आहे सगळं माहीत लोकाला कोण कसं आहे. तर असे नगरसेवक जर आले तर आपलं शहर येणाऱ्या 5 वर्षामध्ये एक मोठं शहर होणार आहे. हे शहर आता लहान नाही होणार पुण्यासारखं शहर होणार आहे. तर चांगले लोक आले तर चांगलंच काम होईल आणि शहराचं भलं होईल मला असं वाटतंय. जसं की तुम्ही आता सांगितलं की म्हणजे आतापर्यंत आपण चर्चा केली आहे ती नेमकी स्थानिक पातळीवरती आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला जो वाटतो की राजकारणाकडे वळायला पाहिजे. तर राजकीय मुद्दा असा की पुण्यामध्ये राष्ट्रवादीची युती झाली इथे का झाली नाही. नाही इथं बी आमच्या नेत्यांनी सांगितलं होतं की सगळ्यात तिला वाटलं होतं की आमची काँग्रेस आणि शिवसेना आमची तर युती आहेच आम्ही केलेलीच आहे. काही जाग्यावर आम्ही राष्ट्रवादी संघ बी युती आहे आणि काँग्रेस संघ बी युती आहे. आणि तिला वाटलं असेल की बा आमचे लोक त्या बाकीचे इथं आवश्यकता वाटली असेल त्यांना तिने 300 लोड लावलेत आम्ही कमी लोड लावला. आदरणीय पवारसाहेबांनी खासदारकीला 10 घेतले होते आणि 8 निवडून आलते. आता आम्ही 20 घेतला. आम्ही अर्धे तर आमचे निवडून येतील असं वाटतं मला. आम्ही कमी घेऊ आम्ही ज्या काँग्रेस संघ आणि शिवसेना संघ आमचे बोलणं झाले
आमचे नेते खासदार आपले बीडचे खासदार आलते, तिने आम्हाला बसून आम्ही सगळी वाटाघाटी घेतल्यानंतर आमच्या ह्याच्यामध्ये 20 नगरसेवक आलते, तेवढेच आम्ही फॉर्म भरले आणि तिथंच आम्ही लढला लावू की आमचे तिथं चांगले लोक आहेत तेवढे आहेत. तर तिथं आमचे पहिलं आमचे जास्त लढून 90 लढले होते, 3 आलते. तर आम्ही ह्या वेळेला 20 लढून 10-15 तर आमचे येतील असं मला वाटतंय. आणि आम्हाला आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई, रोहित दादा, बजरंग बाप्पा, त्याच्यानंतर आमचे सगळे नेते इथे येणार आहेत, इथं मिटिंग घेणार आहेत. आणि मीटिंग घेऊन नंतर आदरणीय पवारसाहेबाचे विचार विचारच आम्ही आज पक्षामध्ये आहोत. तर पवारसाहेबाच्या विचारामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी असं कधी कुणा जात भेद केले नाही. तेव्हा आदरणीय पवारसाहेबांनी जी विद्यापीठचा मुद्दा आला होता त्यावेळेला ते तेव्हा बघितलं नाही जात भेद, तिने जे बोलले ते करून दाखतात. आणि माझं बी तसं जी बोलतो ती करतो. आदरणीय पवारसाहेबांनी म्हणले की आम्ही विद्यापीठला नाव देईन, तर देऊन टाकले. तसेच ती लोक जी पवारसाहेबाला मानणार आहेत ती आज मला माझ्या संघ आहेत, ती मला मतदान देते. असं मला तर वाटतं की मला ती सगळे लोक पवारसाहेबाचे विचाराचे माझ्या संघ आज बी आहेत आणि मग सगळे पूर्ण समाजाचे लोक माझ्या पाठीमागे आहेत असं मला वाटतं. आणखी एक आता शेवटचा प्रश्न की तुमची लढत नेमकी कुणाशी आहे आणि मतदारांना काय संदेश द्याल? नाही, माझी लढाई भाजप संघच आहे, बाकी दुसऱ्या संघ लढाई नाही. भाजप आम्ही लढलोच भाजप संघ, बाकी दुसऱ्या संघ लढाई नाही. दुसरे तर बाकी अपक्ष आहेत. माझी लढाई भाजप पक्ष, शिवसेना, भाजप संघच आहे आणि त्यांच्या संघच राहीन. दुसऱ्या संघ लढाईच नाही माझी. आणि मी निवडून येईन. मला तर असं वाटतंय असं पुढलं जी होईन. बाकीचं माझ्या संघ लोक, माझ्या संघ चांगले लोक माझ्या संघ आहेत. आणि मला आनंद वाटतं की माझे लोक मला आता 4थ्या बारीला, आणि आम्ही नवरा आणि बायको आम्ही दोघंजण बी महानगरपालिकामध्ये जाईल. आणि एक इतिहास होईल की आम्ही दोघंजण महानगरपालिकेमध्ये गेलो. नेमकं सरांनी त्यांचा सर्व इतिहास, त्यांचे मुद्दे आणि त्यांचं विजन या प्रभागासाठी काय आहे ते देखील सांगितलं. आपण त्यांच्याशी चर्चा केली, प्रचंड आनंद झाला. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस या प्रभागामधून आम्ही येत होतो त्यावेळेस अनेक लोकांनी, सर्व जाती धर्माचे लोक जे एवढ्या प्रेमाने नाव घेतात की खाजाभाई म्हणून एक भाऊ असलेली जी सर्व जात, केवळ मुस्लिम मतांसाठी नाही तर इतर मतदारातले, इतर जाती धर्मातले लोकांसाठी जेवढी आपुलकी तुम्ही तयार केलेली आहे गेल्या 3 टर्मपासून आहे ती जाणून बुजून दिसली आहे. आणि आपण पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार.